नवीन उद्योजक आहे ज्याला दूध धंदा करायचा आहे तर त्यांनी सुरुवात कशी करावी। गाय आणि म्हैस याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे डिफरंट आहे, अनुभव झिरो आहे, झिरो नॉलेज आहे, तर तुम्ही जॉब चालू आहे, दादा मी इथं काम करतोय, सोबत मला गोटा करायचा आहे, अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे। तुम्हाला पण अशा गोष्टी तुमच्या गोठ्यामध्ये सुधाराव्या लागतील जेणेकरून म्हैस असो की गाय असो ती बिमार पडणार नाही। इन्फेक्शन वगैरे असतात, इंटरनल इन्फेक्शन ते कसं दूर करायचं त्याच्या पण टॅबलेट वगैरे असतात, मिनरल मिक्सचर तुमच्या गोठ्यामध्ये पाहिजे। नमस्कार, माझं नाव आहे महेश। आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दूध धंदा कोण सुरुवात करायला पाहिजे। दूध धंदा कोण सुरुवात करायला पाहिजे तर जे व्यक्ती मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर आहे, प्रत्येक ऋतूमध्ये हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, प्रत्येक सीझनमध्ये गोठ्यामध्ये येऊन काम करायला रेडी आहे त्यांनीच दूध धंदा चालू करावा। जसं की बघत असाल पावसानं पूर्ण वल्लवल्ल झालंय, चिखल झालाय, तरी पण मी इथं आलोय गोठ्यामध्ये येऊन शेण काढायचंय, दूध काढायचंय, चारा घ्यायचा आहे। ह्या अशी मेंटली तयारी असेल तर तुम्ही दूध धंद्यामध्ये यशस्वी नक्की होसाल। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय, तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक जर का जे नवीन उद्योजक आहे ज्याला दूध धंदा करायचा आहे तर त्यांनी सुरुवात कशी करावी। गाईपासून घेऊन सुरुवात करायला पाहिजे की म्हैस घेऊन सुरुवात करायला पाहिजे। आता दूध धंदा आहे ना, तर आता पहिलं गाय आणि म्हैस याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे डिफरंट आहे। तुम्ही जर का बघितलं तर म्हशीची इम्युनिटी सिस्टम गाईपेक्षा कधी पण चांगली आहे, म्हैस तेवढी जास्त बिमार पडत नाही। गाय जे आहेत ना, गायचे इम्युनिटी सिस्टम खूप वीक आहे, खूप वीक असं म्हणू शकत नाही, परंतु म्हशीच्या कंपेअरनुसार वीक आहे एकदम। उन्हातून पाऊस आला, पावसाळ्यातून हिवाळा आला तर त्याचं जे जसं ऋतू सीझन चेंज होते तसं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम चालू होतात। त्या प्रॉब्लेमला असं नाही की सॉल्व करू शकत नाही, त्या प्रॉब्लेमला सॉल्व पण करू शकता, त्यासाठी तुम्हाला अनुभव लागतो। जर का तुम्हाला अनुभव चांगला आहे तर तुम्ही गाय घेऊन सुरुवात करा। जर का तुम्हाला अनुभव झिरो आहे, झिरो नॉलेज आहे, तर तुम्ही म्हैस घेऊन सुरुवात करा। आता खूप जण असे पण आहेत जे मला कॉन्टॅक्ट करतात की दादा माझं जॉब चालू आहे, दादा मी इथं काम करतोय, सोबत मला गोटा करायचा आहे। अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे। जसं की माझं उदाहरण घेतो, मी पण जॉब करत करत दूध धंदा बघतोय, तर अशा व्यक्तींनी म्हैस घेऊन सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला थोडीशी निष्काळजी जरी असेल, म्हणजे जसं की आता टाईम मिळत नाही तुम्हाला, जॉब करत करत तुम्हाला दूध धंदा करायचा आहे तर तुम्ही म्हैस घेऊन चालू करा। कारण की म्हशी जी आहेत ती बिमार जास्त पडत नाहीत। मी जवळपास 2 वर्ष झालं गोट्यामध्ये आहे। आमच्या इथे डॉक्टर फक्त फक्त म्हशीला भरवायला, म्हशीला हीटवर आल्यानंतर मास चेक करायला फक्त यालाच येतो, बाकी असं कोणतंच रोग माझ्या गोट्यामध्ये नाही। आता गोठ्यामध्ये रोग नाही याच्या मागचं फक्त म्हैस घेतल्यानंच होतं का, नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला पण अशा गोष्टी तुमच्या गोठ्यामध्ये सुधाराव्या लागतील जेणेकरून म्हैस असो की गाय असो ती बिमार पडणार नाही। आता कोणत्या चुका असतात ज्या चुकामुळं आपल्या गोठ्यामध्ये म्हैस बिमार पडते ते टॉपिक पुढच्यामध्ये डिस्कवर करू, परंतु आत्ता सांगायचं एवढं की तुम्हाला जर काय दूध धंदा चालू करायचा असेल तर तुम्ही म्हशीपासून डोळे बंद करून चालू करा। आता म्हशीपासून चालू करावं तर याच्यामध्ये पण आहेत। गावरान म्हशी जर घेतलं तर गावरान म्हशी दूध कमी भेटते, मग तुम्ही जाऊन मलाच कोसाल की यार यानं मला सांगलं होतं की म्हशीपासून सुरुवात करावं, म्हैस आणलोय मी, ती म्हैस देते 3 लिटर 3 लिटर, वासरू पिते 1 लिटर, उरते फक्त 5 लिटर, तसं जमणार आहे का, नाही। तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची म्हैस घ्यावं लागेल। आता चांगली क्वालिटी म्हणजे तसे तर भरपूर क्वालिटी आहे, परंतु त्यापेक्षा मुर्रा आणि जाफर हे 2 क्वालिटी मार्केटमध्ये चांगले आहेत ज्याचं ड्राय पिरियड कमी आहे। आता ड्राय पिरियड खूप जणांना माहीत नसेल, ते पण आपण येणाऱ्या सिरीजमध्ये आपण डिस्कस करू ड्राय पिरियड काय असतं। तर मुर्रा आणि जाफरचं ड्राय पिरियड कमी आहे जेणेकरून ते दूध लॉंग टाईम देतात, गाभण पण चांगले राहतात, असं नाही की त्याचा गाभण राहायचे प्रॉब्लेम नाहीत। आता इन्फेक्शन वगैरे असतात, इंटरनल इन्फेक्शन ते कसं दूर करायचं त्याच्या पण टॅबलेट वगैरे असतात, मिनरल मिक्सचर तुमच्या गोट्यामध्ये पाहिजे, अशा बारीक सारीक गोष्टी हळूहळू आपण शिकूत। आता एकदाच एका व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं असलं तर तुम्ही गोंधळून जासाल। मी फक्त हा व्हिडिओ नवीन उद्योजकासाठी करतोय जे आधीपासून दूध धंदा करतात, त्यांना हे बारीक सारीक गोष्टी माहीत असतील, ते गोट्यामध्ये इम्प्लिमेंट करत पण असतील। जे ज्यांना नवीन उतरायचं आहे त्यांना, ज्यांना अनुभव आहे त्यांनी गाई घेऊन सुरुवात करा। ज्याला अनुभव नाही किंवा जॉब करत करत तुम्हाला दूध धंदा करायचा असेल तर तुम्ही डोळे बंद घेऊन म्हशीपासून सुरुवात करा जेणेकरून म्हशी बिमार पडत नाहीत आणि म्हशीच्या दुधाला फॅट असल्यामुळे त्याचा भाव पण चांगला मिळतो। गाईला पण रेट कमी आहे परंतु त्याचं क्वांटिटी जास्त आहे, दोन्ही पण एकच होत असतं।
शेवटी एवढं सांगू शकतो की जर ज्यांना अनुभव आहे त्यांनी म्हैस घेऊन सुरुवात करा, अनुभव आहे त्याला गाय घेऊन सुरुवात करा, ज्यांना अनुभव नाही त्याला म्हैस घेऊन सुरुवात करा. बाकीचं आता म्हैस घेता वेळेस मुर्राच म्हैस का सिलेक्ट करायला पाहिजे, जाफरच म्हैस का सिलेक्ट करायला पाहिजे, हीटवर आली नाही तर हीट कंट्रोल किंवा हीटवर येण्यासाठी काय करायला पाहिजे, म्हैस इल्यानंतर कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे, जे बछडे आहेत जे छोटे काफ आहेत त्या काफला कसं मोठं करायचं, या बारीक सारीक गोष्टी आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत जाऊत. जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच कंटेंट तुम्हाला मिळत जातील. तर इथं मी एंड करतो व्हिडिओला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.